उद्या जे आपले महाराष्ट्रातले किंवा ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे इच्छुक जे अर्ज केलेले त्या बांधवांशी मला थोडी उद्या चर्चा करायची। सगळ्यात प्रथम त्या सगळ्या बांधवांना विनंती की ज्यांनी अर्ज केलेले आहेत किंवा जे इच्छुक बांधव आहेत यांच्याशी मी उद्या सकाळी 9 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत या वेळेत अर्ज करणारे उगा गर्दी करू नका, फक्त मला महत्त्वाचा विषय त्यांच्याशी शेअर करायचा आहे सगळ्या इच्छुक असणाऱ्या बांधवांशी। त्यांनी उद्याच्याला यावं, कारण त्यांच्याशी चर्चा करायची। कोणी असं काय म्हणजे मनात धरू नका की आपलं काय तिकीट फायनल होणार हे का काय का, फक्त उद्या जे इच्छुक आहेत त्यांच्याशी मला प्रथम चर्चा करायची। त्यामुळे उद्या सकाळी 9 वाजल्यापासून 4 वाजायच्या आत सगळ्यांनी या, कारण 4च्या नंतर मला एक महत्त्वाची बैठक आहे, मला ती करायची। त्याच्यामुळं परत उशिरा आले तर कोणी असं म्हणू नका की हे होतं, आणि तुमच्यासोबत येताना उगाच गर्दी करू नका, म्हणजे मला स्पीडनं उरकता आलं पाहिजे, नाही त्या फोटोच्या नादात याच्या नादात मला पुढचे जे काही निर्णय करायचे त्याला अडचणी येतात। म्हणून ही एक सगळ्या बांधवांना विनंती, आणि तुम्ही याच्या मी जी ही संदेश दिला की आपण सगळ्यांनी उद्याच्याला यावं, कारण मला काही तुमच्याशी चर्चा करायची 2-3 विषयावरती, ती मी तुम्हाला उद्या सांगेल, त्यामुळे यावं। दुसरा मुद्दा असा की रविवारी 20 तारखेला आता तातडीनं राज्यातली आपल्याला बांधवांची बैठक घ्यायला लागती। त्यांनी 20 तारखेला ती समाजाला मला विचारायचं बैठक घेऊन की पाडायचे आहेत का उभा करायचे, या संदर्भातली बैठक ही रविवारी 20 तारखेला होणार आहे। ते ठिकाण फक्त बांधवांना आम्ही कळवतोय, कारण ते बघावं लागणार आहे। फक्त अंतरवाली धरून चाला की ठिकाण अंतरवाली, तर जागा कुठं आहे काय ते आजपासून आता पोरांनी बघायला सुरुवात केली। त्यालाही लय गर्दी करावी किंवा असं काही नाही, कामं बुडून कोणी येऊ नये, कारण आता काय कोणाला दाखवायची गरज नाही। म्हणजे माझ्या समाजाला विनाकारण मला आता इथून पुढं खर्चात पाडायचं नाही, कारण आपली शक्ती काय ही आता तुम्ही नारायणगडावर दाखवलेली। त्यामुळं काय बैठका घ्यायच्यात आणि समाजाची शक्ती कोणाला तरी दाखवायची किंवा शक्ती प्रदर्शन करायचं काही गरज नाही। सगळ्याला कळलं आहे आता मराठा काय करू शकतो आणि मराठा किती एकजुटी। त्यामुळं आता बार मराठ्याला पळविण्यात काही अर्थ नाही, पण असं त्याचा अर्थ घेऊ नका की आम्हाला बैठकीला यायचं होतं तुम्ही येऊ नका म्हणलात म्हणून आलो नाही। ज्यांना शक्य आहे ते सगळे या, कारण मला समाजाला विचारून तो निर्णय करायचा आहे। त्यामुळं 20 तारीख सकाळी मात्र आपण 9-10च्या दरम्यान यावं, कारण 10ला बैठक स्टार्ट करायची आणि ती सुद्धा 4लाच संपवायची। तुम्हाला सलग तितका वेळ बसायचं, कारण ती खूप व्यापक करायची, कारण आता नुसतं बोलून चालणार नाही, पाडायचे आहेत का उभा करायचे आहेत यावर सखोल चर्चा करायची। त्यामुळे येताना जेवणाचे डबे पण घेऊन या, आपण आपल्यातच सगळेजण दुपारची जेवणाची पार्टी करू, डबे पार्टी, आणि पुन्हा बैठक सुरू, म्हणजे हलायचंच नाही आहे। या भूमिकेतून सगळ्यांना यायचं, कारण अंतिम निर्णय बाहेर काढायचा, कारण दिवस आपल्या हातात कमी आहेत, लढायचं म्हणले तरी कमी आहेत, पाडायचं म्हणले तरी पण कमी आहेत, कारण तिथून पुढं 3 दिवस उमेदवारी अर्ज भरायला राहत आहेत, आणि पाडायचं म्हणलं तर मग काय अडचणच नाही। पण पुन्हा हे सांगतो की सावध राहा, हे तुम्हाला 3 महिन्यापासून सांगतो मी, आज नाही, जशी लोकसभा झाली तसं सांगतोय। ते उमेदवार द्यायचे नाही द्यायचे, कोण एक जण द्यायचा ठरवायचं आहे ते होईल किंवा पाडायचं होईल, पण कागदपत्र सगळेजण तयार राहू द्या, लय झालं तर खर्चच वायाला जाईन कागदपत्र काढल्याला, ही मी 3 महिन्यापासून सांगतो। त्याच्यामुळं कदाचित जर 20 तारखेला काही लढायचं ठरलंच तर फॉर्म भरायला तुम्हाला 23 तारखेमध्ये तिथून पुढं 3 दिवस आहेत, 3 दिवस आहेत, म्हणजे अडचणी उभा राहणार नाहीत, आणि पाडायचं ठरलं तर तुमचा खर्चच वायाला जाईल ते कागदपत्र काढल्याला। फक्त एक गोष्ट सगळ्या बांधवांनी लक्षात असू द्या, 20 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून किंवा 10 वाजल्यापासून ही बैठक मुख्य विषयाला हात घालून सुरू होणार आहे, ती 4 वाजेपर्यंत, कारण याच्यावरती आपल्याला सखोल चर्चा करायची। त्यामुळं प्रत्येक बांधवानं येताना डबा घेऊन या जेवणाचा। आम्ही ती जागा ठिकाण बघतोय, पण ठिकाण हे आता धरून चाला की फिक्स अंतरवाली, इथंच ही बैठक होणार आहे, आणि अंतिम निर्णय समाजाला विचारून काढला जाणार आहे। येताना सगळ्या बांधवांना कामं बुडून कुणी येऊ नका, कारण बैठक लहान काय झाली मोठी काय झाली आता हे काय दाखवायची गरज नाही। घराघरातला राज्यातला सगळा मराठा एकतर्फी, त्याची काळजी नाही, आणि आपण सगळ्या लढायचं ठरलं सगळ्या जाती धर्मालाही करणार आहे, आणि पाडायचं बी ठरलं तरी सगळ्या जाती धर्माला त्याच्यात न्याय दिला जाणार आहे। या हिशोबानं आपलं जो काही विषय ठरवायचा ते ठरवला जाणार आहे।
त्याच्या आधीचा पहिल्या क्रमांकाचा विषय म्हणजे सगळ्या जे इच्छुक उमेदवार आहे यांच्याशी मला थोडीशी चर्चा महत्त्वाची करायची. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी उद्याच्याला 9 वाजता आंतरवालीला या, ही सगळ्यांना माझी विनंती आहे. कारण हे दुसऱ्या मुद्द्यात जो विषय लढायचेत का पाडायचेत, पहिला तो सांगितला, दुसरा की लढायचेत की पाडायचेत, याच्यात मला समाजाला काही 20 तारखेला जी बैठक होणार आहे याच्यात मला समाजाला परिणाम दुष्परिणाम दोन्ही आधी सांगायचे, म्हणजे फायदे तोटे हे पण सांगायचे. त्याच्यावरती समाज जो डिसिजन घेईल हेच करायचं. त्याच्यात तुमच्याही समाजाच्या तुमच्या शब्दाच्या पुढं मी जाणार नाही, तुमच्याही पुढं 4 पावलं मी असणार आहे, त्याच्यात काही दुमत नाही. पण चर्चा मात्र घाई गडबडीत गोंधळात करायची नाही. गडबड नुसती एकाला ऐकायला मिळालं दुसऱ्याला मिळत नाही लागला, एखाद्याने एक शब्द टाकला तर त्या शब्दावर अर्धा घंटा विचार करायचा आपल्याला, नंतर डिसिजन घ्यायचं. कारण आता खूप मोठे मैदान आपल्याला मारायचं किंवा खूप मोठ्या लढाईत आपण घुसतोय आता. यामुळे आपल्याला खूप बारीक व्यापक विचार करून ह्या गोष्टी करणं. त्यामुळे 20 तारखेला येताना सगळ्या बांधवांनी राज्यातल्या मराठ्यांची बैठक घ्यायची आणि ठरवायचं. पण राज्यातल्या मराठ्यांची बैठक घेऊन ठरवायचं असं जरी म्हणत असलो मी, तरी पण कामं बुडून येण्याची गरज नाही. कारण शक्ती दाखवायची गरज नाही, शक्ती प्रदर्शन आता करायची गरज नाही. ते काय झालं ते तुम्ही काय शक्ती असते मराठ्यांची नारायणगडावर दाखवलेली. माय मावल्या तिथं आल्या नव्हत्या, प्रत्येकाची एक जरी धरली तरी 2000 एकरमध्ये जागा पुरली नसती. दसऱ्याचा सण असल्यामुळे त्यांना येता नाही आल्यामुळे मला आता काय ही बैठक घेऊन कोणावर दबाव निर्माण, कोणावर दडपण उभा करायचं नाहीये. या 20 तारखेला होणार आहे. पण मराठा समाजाला विचारून घ्यायचं आहे, ज्यांना यायचं आहे असं माझं काय बंधन नाही की तुम्ही येऊ नका. ज्यांना ज्यांना शक्य आहे ते या, त्या बैठकीत निर्णय घ्यायचा आणि सगळ्याला यायचं तर सगळे बी असंही काय नाही. पण मला समाजाला खर्चात पाडायचं नाही इथून पुढं. म्हणून ज्यांना शक्य आहे ते या, काम बुडून येऊ नका. पण 20 तारखेला सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत ही बैठक सुरू होणार आहे. जेवणाची काही राळ होऊ नये, अडचणी होऊ नये म्हणून येताना डबे पण आपण आपले घेऊन या. इथं व्यवस्था केली जाणार आहे. समाज आपला व्यवस्था करतोच, एक काही माणसाला उपाशी मरू देत नाही. पण तरी बी आपलं तयारी नाही, कारण ती दिवसभर बैठक आपली व्यापक चालणार आहे. एकदा जो निर्णय होईल तो पुन्हा माघारी घेतला जाणार नाही, पाडायचा असो किंवा उभा करायचा असो. मग मात्र त्या दिवसापासून सलग 40 दिवस आपली कसोटी सुरू झाली म्हणून समजा. हे समाजानं समजून घ्या. पत्रकार परिषद झाली महायुतीची, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार होते. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला असं आवाहन केलंय की देणारं कोण आणि फसवणारं कोण हे समजून घ्यावं तुम्ही. ठीक आहे, आता त्या विषयावर बोलायचंच नाही आम्हाला. आता विषय वेगळा आहे. कारण आता मराठा आरक्षण विषयावर बोलून उपयोग नाही. आता काय समाजाला कळतंय, समाजाला सगळं माहिती आहे. केशीत किती फायदा झाला, 1 लाख 1.5 लाख पोरांचा फायदा झाला आमचा केशीत. 1.5 लाख पोरावर केसेस केला. खूप फडणवीस साहेबांनी चांगला फायदा केला आमचा. तो नॉन क्रिमिनल निघाणात पोरांच्या आमच्या ही एक खूप छान फायदा केला त्यांनी. फुकट केसेस लय मोठ्या केल्या, ह्यो फायदाच आहे का? आमचे हजारो पोरावर केसेस झाल्या, त्यांना आता नोकरीत जाता येणार. देवेंद्र फडणवीसांनी ते उपकार केला मराठीवर, ही केस केली, ही फायदाच आहे का आमचा? आमच्या डोक्यात गोळ्या घातल्यात, ह्यो आमचा फायदाच आहे का? सगळ्या सोयरींची अंमलबजावणी लागू नाही झाली, ह्यो फायदा आहे का? देवेंद्र फडणवीसांनी आमच्या सगळ्या सोयरीची अंमलबजावणी होऊ दिली नाही, ह्यो फायदा आहे का? सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, हैदराबादचं गॅजेट फडणवीस साहेबांनी लागून होऊ दिलं नाही, ह्यो काय आमचा फायदा आहे का? आम्हाला महाविकास आघाडीकडून लिहून आणा म्हणले आणि आता 15 जाती ओबीसीच्या आरक्षणात घातल्या आणि आमच्या पोरांचं वाटोळं केलं, ही आमचा फायदा आहे का? एसीबीसीचं आमचं आरक्षण मागितलं नाही तरी आमच्यावर ते लादलं. आमचं ईडब्ल्यूच घातलं, त्यातून लाखो पोरं आरक्षणातून बाहेर पडले ईडब्ल्यू झोन, ह्यो फायदा आहे का आमचा? 8000 पुरावे हैदराबादला सापडलेत, ते आणू दिले नाहीत फडणवीस साहेबांनी, ह्यो आमचा फायदा आहे का? आमच्या मराठा आरक्षणासाठी शेकडो पोरांचे बलिदान गेलेत, त्यांचे कुटुंब उघड्यावर पडलेत, त्यांचं जीवन उद्ध्वस्त करायचं काम सरकारने आरक्षण दिलं नाही, फडणवीसांनी दिलं नाही म्हणून ते बलिदान गेले, ह्यो फायदा आहे का आमचा? आम्ही ओबीसीत असून 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे, तो JR काढला नाही देवेंद्र फडणवीसने, ह्यो आमचा फायदा आहे का? मराठ्यांच्या आंदोलनापुढे ओबीसीचे आंदोलन बसवले देवेंद्र फडणवीसने, ह्यो आमचा फायदा आहे का? गावागावात आम्ही सुखानं राहत होतो, एकमेकावर माया करत होतो, प्रेम करत होतो. ओबीसी आणि मराठ्यांच्या नेत्यामध्ये
सामान्य जनतेत मराठ्यात आणि जनतेत वाद नाही आहे, पण मराठ्यांच्या सामान्य कार्यकर्त्यात ओबीसीच्या सामान्य नेत्यात वाद लावून दिले फडणवीसने त्या छगन भुजबळच्या माध्यमातून. हे आमचा फायदा आहे का? शिंदे समितीला मुदतवाढ 3 महिने झाले दिलेली, 6 महिन्याची त्यांना मुदतवाढ दिली. शिंदे समिती कामच करत नाही, हे आमचा फायदा आहे का? आमच्या हजारो नोंदी निघाल्या, ते प्रमाणपत्र आहेत कुणबींचे, तिथले अधिकारी देत नाहीयेत, कलेक्टर देत नाहीये, एसडीएम देत नाहीये, तहसीलदार देत नाहीये. फडणवीसांनी ते रोखलेत, हे आमचा फायदा आहे का? एसीबीसीचं आरक्षण दिलं, त्याला ओबीसीच्या सवलती दिल्या नाहीत सगळ्या. फडणवीसांनी त्या सगळ्या ओबीसीच्या सवलती मराठ्यांना लागू केल्या नाहीत एसीबीसीला, हे फायदा आहे का आमचा? एसीबीसी आरक्षण मिळायच्या अगोदर ईडब्ल्यूएस मधून पोरांनी फॉर्म भरले होते, राज्यापासून केंद्रापर्यंत ते पोरं आता त्यांचे फॉर्म रिजेक्ट करायला लागलेत शिक्षणात सुद्धा. हे देवेंद्र फडणवीसने काम केलं, हे आमचा फायदा आहे का? नॉन क्रिमिनलची मर्यादा ही ओबीसीसाठी वाढवली देवेंद्र फडणवीसांनी, मराठ्यांच्या एसीबीसीसाठी वाढवली नाही, हे आमचा फायदा आहे का? फायदा नेमका केला काय? मुलींना मोफत शिक्षण केलं, त्याच्यात आमच्या पोरी बसत नाहीयेत. घरकुलाची यादी आली ओबीसीच्या कुणबी मराठ्यांना, त्याच्यामध्ये ओबीसीत घरकुलं दिले जात नाहीत. ही देवेंद्र फडणवीसने आमचा फायदा केला काय? शेतकऱ्याला तुम्ही सरसकट कर्जमाफी देऊ म्हणले होते, देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीच नाही. आता जे नुकसान झालंय पावसामुळे, हे सरसकट नुकसान भरपाई देऊ म्हणले होते, ती या राज्यातल्या शेतकऱ्याला मिळाली का? देवेंद्र फडणवीसनी मिळू दिले नाही, हे आमचा फायदा आहे का? आम्हाला आरक्षण देताना फडणवीसांनी सांगितलं महाविकास आघाडीकडून लिहून घ्या. आता 15 जातीनं त्यांनी हात घातल्या, फडणवीसांनी ते लिहून घेतलं का? म्हणजे त्यांचा फायदा केला, आमचा तोटा केला, हे फायदा आहे का आमचा? आमच्या पोराचे मुर्दे पाडायला निघालात, इथं तिळतिळ आमचा जीव जळायला लागलाय. इथं आम्हाला एखादं जर फी भरायची असली तर मायबापाला आत्ता कापूस शिकायला लागतो, पोरांना खोल्या करून द्यायची वेळ आली तिथं, कारण तुम्ही हॉस्टेल निर्माण नाही केले. तुम्ही मला होळी काळ्याच्या आंदोलनात सांगितलं होतं की आम्ही राज्यात जिल्ह्यात हॉस्टेलच्या जागा संपादित करतो आणि मराठ्यांच्या मुलाला आणि मुलींना हॉस्टेल उभा करतो. आज त्या मुलीला खेड्यातून तिथं शिकायला जावं लागतं, आहे का हॉस्टेल? ह्यो फायदा केला का आमचा? तुम्ही मराठ्यांबद्दलची एक भूमिका घेता, सारथीतले पीएचडी करणाऱ्या पोरांचा आणखीन प्रश्न मार्गी नाही लागला, ह्यो फायदा केला का आमचा? तुम्ही फडणवीसांनी फायदा केलाय काय? बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या, तुम्ही सरकारी नोकऱ्या त्यांना शिक्षणाच्या पात्रतेनुसार देऊ म्हणला होता, कोणाला दिल्या? ह्यो फडणवीसांनी फायदा केला का आमचा? आमचा सारथीचा निधी वापस जातो कस काय? म्हणजे आमचे फायदे करायचे नाही, आमच्या मुळावर घाव घालायचा आणि आता पोतारा फिरवायचा, गोड बोलायचा. आम्ही वारंवार सांगितलं मला राजकारणात जायचं नाही फडणवीस साहेब, माझ्या समाजाला जायचं नाही. तुम्ही जाणून बुजून आमच्या छाताडावर नाचायला लागलात आणि मराठी आरक्षण मागते ते देत नाहीत. म्हणजे तुम्हाला कोणी अधिकार दिला मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करायचा? याच्यासाठी ह्या भाजपमधल्या मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं का? आज 1-1 रुपया गोळा करायचा असला तर 10 घर दार झिजवायला लागतात आमच्या आईबापाला. आता 2-2, 3-3 क्विंटल कापूस घरात आलाय, सगळे खोले भाड्यात, आणि त्याच्यात त्या फी भरल्यात राहिलेल्या, अर्धे फी भरायचं राहिल्यात, त्याच्यात पैसे चाललेत लोकांचे आमच्या. तुमचं अनुदान आलं असतं, तुम्ही कर्जमाफी केली असती, आमचा पीक विमा आला असता, तर लोकांना आमच्या कर्ज काढावं लागलं नसतं आता दिवाळी सणासाठी. म्हणजे एकीकडून आम्हाला निसर्गाने मारलं, दुसरीकडून तुम्ही मारायला लागलात. कोणते फायदे करायला? निराधाराचे लोक सुद्धा आत घेतले नाहीत तुम्ही, त्यांना पगार सुद्धा नाहीत आणखी. कोणत्या जनतेला जपायला लागलात तुम्ही? कोणता फायदा करायला लागलात? हे तुमचं मराठ्यांना हिणवून, मराठ्यांचं वाटोळं करून तुम्ही जे पुढं चाललायत ना, मराठे तुम्हाला पुढं जाऊ देत नाहीत म्हणजे नाही. आता कोणत्या बापाला वाटल
माझ्या लेकीला आणि माझ्या लेकाला आरक्षण दिलं नाही, त्याचं आता वाटोळं व्हायला लागलं, तरी हे सरकार मोठं करा. जातवान मराठ्यांची अवलाद आपल्या लेकराचं वाटोळं करणारी, त्याला मोठं होऊनच देऊ शकत नाही. आणि का मोठं होऊ द्यावं तुला? आम्हाला वाटलं ना ते भंगार आहेत, ते नीट नाहीत म्हणून तर तुम्हाला आणलं होतं. तुम्ही त्यांच्यापेक्षा बेकार निघालात. त्यांनी तरी त्यावेळेस आमचं वाटोळं केलं 90-94ला. अरे 14 महिने झालं समाज झुंजतोय, तुम्ही आत्ता मुंडकर पाय दिलाय आमच्या. त्यांच्यापेक्षा हीन वागणूक दिली तुम्ही आम्हाला. त्या महाविकास आघाडीच्या नेत्यापेक्षा सगळ्यात हीन वागणूक तुम्ही दिली आम्हाला. तुम्ही आमच्या नाकावर टिचून त्यांना आरक्षण दिलंय ओबीसीला. आणि मराठ्यांची मागणी असून सुद्धा मराठ्यांना तुम्ही दिलं नाही. ह्यो फायदा आहे आमचा. आम्हाला सगळं कळतंय आता. तुम्ही कसे पोतारे फेडवायलात, गोड गोड बोलवायलात, सगळ्या जातीला कसे महामंडळ द्यायलात, सगळ्या जातीला कसा निधी टाकायला लागलात, योजना काय काढायला लागलात, सगळ्याला कळतं. तुम्ही ती घोषणा केली, निवडणूक होऊस तर काही नाही. त्याची जर अंमलबजावणी केली असती तुम्ही, आम्हाला म्हणता असतं तुम्ही गोरगरिबाचं कल्याण केलं. तुम्हाला फक्त निवडून यायसाठी तुम्ही दिखावा करायला लागलात. ओबीसी आमच्या सोबत आहे. मराठ्यांनाही सांगतो, राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना सांगतो, तुमच्या मागे ओबीसीच नाही, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आम्ही सगळं तुम्ही जसं भुयार पाडलं ना आतून, तसं आम्ही पण भुयार पाडलं आतून. आम्ही सुद्धा बघतोय तुम्ही कुठं घुसलात. काही घुसलेलं नाहीत. तुम्ही फक्त दिखावा करायला लागलात. आणि तुम्ही दिल्लीच्या नेत्याला सांगायला लागलात, आम्ही ओबीसींना इतका निधी दिला, अमक्या जातीला महामंडळ दिलं, तमक्या जातीची योजना चालू केली, तमक्या जातीच्या देवाचं नाव दिलं आणि त्यानुसार त्यांना खुश केलं. आम्ही अमुक अमुक केलं, तमुक केलं. ही सिस्टम तुम्ही करायला लागलात आणि वरचे फक्त खुश केलेत. कोणी खुश होत नाही. सगळ्याला कळलंय ही खोटी अंमलबजावणी, खोटी घोषणा आहे. अंमलबजावणी करणार नाहीत. हे फक्त निवडणुकीपुरतं आहे. तुम्ही डाव टाकलेत शेतकऱ्यावर सुद्धा, डाव टाकलेत गोरगरीब ओबीसीवर सुद्धा. कोणी नाही. ही गरीबाचे लाट हे सगळे हिच्यात सक्रिय होणार आहेत. बघा होत्यात का नाही. तुम्ही फक्त आता आमची 20 तारखेची बैठक होण्या लाडाचे का पाडायचेत, तुम्हाला कळल. गोरगरीब मुस्लिम, गोरगरीब मराठा, गोरगरीब दलित, गोरगरीब ओबीसी, 18 पगड जातीचे लोक हे कोणत्या बाजूने आहेत. आलुतेदार बोलुतेदार तुम्हाला थोड्याच दिवसात दिसन. फक्त आमची उद्याची बैठक होण्या तुम्हाला कचका कळत. पाटील, मराठ्यांना केवळ आमचं सरकार आरक्षण देऊ शकतं. विरोधक आरक्षण पोटात टिकू शकले नाही. त्यामुळे मनोज जरांगेंनीच विचार करावा की आरक्षण मिळवून देणारं कोण आहे आणि न देणारं कोण आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. म्हणूनच शिंदे साहेबाला सांगतो ना, रोज म्हणतो ना मी, आरक्षण देऊ शकतात मराठ्याला तर फक्त शिंदे साहेब. तेवढाच धाडशी माणूस आहे की मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो. म्हणतोच ना मी रोज, पण दिलंच नाही तुम्ही. तो शब्द तुम्ही खरा करून दाखवलाच नाही किंवा तुम्हाला खरा करून दिला नाही. मी तुम्हाला वाचितच सांगितलं होतं शिंदे साहेब, गुलाल उधळायचा नको. उधळायचा असेल तर त्याचा अपमान होता कामा नये. तुम्ही सांगितलं होतं आपल्यावर विश्वास ठेवी. यो एकनाथ बोलत नाही, पण बोलला तर मागं सरकत नाही. ह्या मनोज जरांगेंनी त्या तुमच्या शब्दावरती 6 कोटी मराठ्यांना शब्द दिला. काम होणार. 100% शिंदे साहेब कोणालाही अंगावर घेणार, पण आपलं आरक्षणाचं काम करणार. आम्ही म्हणतच होतो की शिंदे साहेबच आरक्षण देऊ शकतात, बाकी कोणी नाही. आणि आजही मराठा समाजात त्या शब्दावरती तुमच्याविषयी चांगली प्रतिमा होती. पण आता तुम्हाला कोण काम करून देत नाही आम्हाला माहीतच नाही. पण माझ्या मराठ्यांचं वाटोळं ह्या लफड्यात झालं. माझ्या मराठ्यांच्या लेकराचा पुरा दिदारा झाला. त्यांचं आरक्षण हिसकून घेतलं EWHचं, जे SC-BCचं दिलं त्याच्यात अडचणी आहेत. कुणबी प्रमाणपत्र मिळायला अडचणी आहेत. आमचे बेहाल करायचं काम फडणवीसांनी केलं. सरकारला फडणवीसांनी आम्हाला आरक्षण देऊ दिलं नाही. त्यांच्या डोक्यात वेगळी प्लॅनिंग होती. ती प्लॅनिंग मी 20 तारखेला सांगणार आहेत काय होती. न मिळून देण्यात त्यांनी आरक्षण मिळून दिलं असतं, पण त्यांनी वेगळा विषय मराठा समाजाच्या बद्दल मनात घेतला होता. आणि त्यांची जी दिशा त्यांनी दिल्लीला सांगितली, अशा पद्धतीनं आपण सध्याची मॅनेजमेंट जोडलेली अमुक अमुक. पण मी ती तुम्हाला 20 तारखेला सांगणार आहे, कारण मला ती समाजाला सांगायची. ती त्यांनी केलेलं ती कॅम्पेनिंग मी पुरं फेल करणार आहे 20 तारखेला. फडणवीसांनी राज्यातली केलेली प्लॅनिंग
ती कॅम्पेनिंग त्यांनी बनवलेला सगळा नियोजित आराखडा ओबीसी असा आणि मराठ्यांना जर असं केलं तर असं होईल आणि मग याच्यातून पुन्हा सत्ता येईल, हे जे त्यांनी प्लॅनिंग केंद्राला दिलेली ती पुरी फेल करणारी, ती यशस्वी होऊन देणार नाही. त्यांनी जे सांगितलं की ओबीसींना आम्ही आत्ता काय दिलंय, काय काय घोषणा केल्यात, का कोणत्या अंमलबजावण्या मुद्दाम केल्या नाहीत, मराठ्यांना का आरक्षण दिलं नाही किंवा मी देऊ दिलं नाही, सरकारला मी आरक्षणावर काम करू दिलं नाही आणि का नाही, तर त्याचे स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी केंद्राला दिलेलं आहे. म्हणजे पटवून सांगितलेलं आहे. जर यांना असं दिल्यामुळं ओबीसी इकडं राहील आणि मराठ्यांना न दिल्यामुळं मराठा असं करेल, त्याच्यामुळं आपण बरोबर मधला गेम आपला होतोय सक्सेस, तो गेम प्लॅन मी यशस्वी नाही होऊन देणार. हां, कारण आज माझ्या समाजाच्या लेकराचं वाटलं झालंय, आज माझा समाज लढतोय. BJPनं रचलेलं षडयंत्र मी पुरा हाणून पाडणार आहे. हां, एका रपक्यात पुरे पडले तरी हरकत नाही, जे व्हायचं असेल ते होईल. आता मी मैदानात उतरून खेळायचं ठरवलंय. त्यामुळं आम्हाला माहीत होतं शिंदे साहेबच मराठ्याला आरक्षण देऊ शकतात, पण ते आम्हाला मिळालं नाही. एवढंच आहे. मी त्यांना ना नाव ठेवत नाही ना त्यांनी आमच्याशी धोका केला हे सुद्धा म्हणत नाही. पण जे ते आमच्या सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करू म्हणले होते, गॅजेट लागू करू म्हणले होते, ते त्यांना कुणी करू दिले नाहीत आम्हाला माहीत नाही, पण ते म्हणले होते ते आम्हाला मिळालं नाही. पाटील, शेतमालात सरकार कायमच एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये हस्तक्षेप करतं. मध्यंतरी 1 वर्षापूर्वी सोयाबीन 11,000 पर्यंत गेलं होतं. वर्षभरापासून सोयाबीन 4,000 4,500 आसपास आहे. सोयाबीन शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय होतो. आता एकरी 4 ते 5 क्विंटल ॲव्हरेज भेटतं. नुसतं आता नुसतं बोंबलत बसण्यात मजा नाही. आता नुसते आपले म्हणणे मांडण्यात शेतकऱ्याला मजा नाही. आता तुम्हाला सरळ आणि सरळ शेतकऱ्यांना बदला घ्यावा लागणार, तुम्हाला त्याच्यात घुसावं लागणार. वेळ आली की तुम्ही त्यांना निवडून द्या. प्रश्न कस काय मार्गी लागते. आता सावध व्हा. गरिबाचे पोर आहेत, शेतकऱ्याचे पोर आहेत, हे तुमच्यासाठी जर झुंजणार असली तर एक शिक्का शेतकऱ्यांचा चालायचं. जात भेद बघू नका, आम्ही बघणार नाही. आजच्या प्रेसच्या माध्यमातून मी 20ला बी शब्द देणार आहे, आजही सांगतो, जात ही आडवी आणणार नाही. जर लढायचं ठरलं तर जात आडवी आणणार नाही. काम सांगितलं की केलंच म्हणून समजायचं नाही. आपल्यापेक्षा नुसते घोडेच असतात वर, तुमच्यासाठी पुरं आयुष्य आणि जीव झिजवीत, पण एकाही जातीचा प्रश्न उठवणार नाही. कागद आला की वाजवीला जाग्यावर. हे 100% मी सगळ्या जाती धर्मासाठी करणार. हा, आमचे नेते आणि तुमचे सुद्धा ओबीसीचे नेते हे कोणाचेच नाहीत. हे प्युअर राजकारणी आणि राजकीय स्वार्थासाठी काम करते. तुमच्या हक्काचे माणसं शेतकऱ्यांसाठी असू द्या, दलितांसाठी असू द्या, मुस्लिमांसाठी असू द्या, ओबीसीसाठी असू द्या, 18 पगड जातीच्या लोकांना असू द्या, आलुतेदार बोलुतेदारांसाठी असू द्या, आपल्या हक्काचे लोक गरीब आता निवडून आणा, तरच शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तुमच्या ऐकण्यातले जाऊ द्या. पाटील, शेतकऱ्याचाच प्रश्न आहे. तुम्ही सरसकट कर्जमाफी करा अशी देखील मागणी केली होती. आता आचारसंहिता लागलेली आहे, ती मागणी देखील आता म्हणजे मावळली त्याची. सांगितलं मी आता सांगितलं ना, काय फायदा झाला. सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊत म्हणलात, ह्यो फायदा आहे का आमचा. अनुदान देऊ, 2 वर्षापासून शेतकऱ्याचं अनुदान नाही, ह्यो फायदा आहे का आमचा. फायदा केला म्हणताय ना. पीक विमा नाही, ह्यो फायदा आहे का शेतकऱ्याचा. तुम्ही कर्जमुक्ती केव्हा करणार आहेत, ह्यो फायदा आहे का शेतकऱ्याचा. त्याच्या मालाला भाव आहे का, त्याच्या पीक मालाला भाव आहे का, ह्यो फायदा आहे का आमचा. तुम्हाला सवय लागली आमचे फक्त मुर्दे बघायचे. आत्महत्या झाली की 1.5 लाख दी. तुम्ही शेतकऱ्याची तुलना 1.5 लाखात केलेली शेतकऱ्याची किंमत, जो देशाला राज्याला जगितू, त्याची किंमत 1.5 लाख केलेली इतकी तुच्छ वागणूक तुम्ही शेतकऱ्याला दिलेली. तुम्ही शेतकऱ्याची आणि गरिबाची उंची वाढवायला पाहिजे होती, त्यांचा मान सन्मान वाढायला पाहिजे होता. कारण खरे कष्टकरी ते आहेत, खरा देश आणि राज्य ते जगावत आहेत, त्यांचा सन्मान तुम्ही वाढायला पाहिजे होता. तर तुम्ही त्याचं पुरं वाटोळं केलं, त्याला पुरतं खाली टेकविले, त्याची उंची मान नाही वाढली, हीन वागणूक दिली तुम्ही, हीन. यावेळेस मराठा, दलित, मुस्लिम, 18 पगड जातीचे लोक, गोरगरीब, ओबीसी, शेतकरी, तुमचा पुरताच
सरकारचा बोऱ्या वाजवणारे, तुमचे खपाखप लोक पाडणारे. दादा मला एक सांगा की तुमच्याकडे जे अर्ज आलेले आहेत ते एकूण किती अर्ज आलेले आहेत आणि त्यांची नावं जी आहेत त्या बैठकीत आपण डिक्लेअर करणार आहे का? जसे तुम्ही मागच्या वेळेला विचारलं होतं हे द्यायचं का हे द्यायचं का, अशा पद्धतीने. नाही, मी कधी प्रामाणिकपणानं खरं बोलतो. आता काय लढाईच करायचं म्हणल्यावर आता काही गोष्टी लपून सुद्धा ठेवता येणार नाहीत. हा, त्याच्यामुळे मला आधी चर्चा करायची, फक्त चर्चा. हो, पण अंदाजे आकडा किती नाही, 700-800 पुढे येते. लय येते बाबा, ती एक लय हुंबल होऊन बसली. खप आणून दिले ते अर्ज असे कचा कस लिहितात, कचा कस देतात, विचारच करीत नाहीत. सगळे म्हणतात मी निवडून येणार आहे. पडत आहे कोण कोणाला माहित. मग आता सगळे इतकं डेंजर कारभार झालाय ते एक. म्हणून मी उद्या बोलिले, त्या उद्या जेवढे इच्छुक आहेत पुन्हा एकदा सांगतो, अर्ज दिलेले त्यांनी उद्याच्याला 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत या. मला सगळ्यांशी चर्चा करायची तुमच्याशी. हा, तुम्ही सायलेंट गडबड गोंधळ करायचे नाही, ऐकून घ्यायचं. सगळ्या जे इच्छुक आहेत त्यांनी उद्या ऐकून घ्यायचं तुम्ही सगळ्यांनी. आणि तुम्ही सुद्धा शांततेत त्याच्यात प्रतिक्रिया आपल्याला व्यक्त करायच्या. हा, उद्या असं नाही होणार की उद्या एक कोणतरी फिक्स केला जाणार आहे की काय, अजिबात नाही. कारण पाडायचं गोभा करायचं 20ला ठरणार आहे. तिथून पुढे ती प्रक्रिया होणार आहे. कोण एक द्यायचा आहे का, काय करायचं आहे का, पाडायची आहे ती होणार. पण उद्या मला तुमच्याशी चर्चा करायची. तुमच्यातला इच्छुक कोणी गैरहजर राहू नका. परत पुढं म्हणायला नको की मी नव्हतो मला कळालं नाही. उद्या नव्हतो फिवतं नाही. उद्या सगळे इच्छुकांनी कामं सोडायचे आणि चर्चेला यायचं. आणि इच्छुक काम सोडणारेच असतात बाबा ते. उद्या यायचं तर आजच हजर आहेत अर्धी. ते काय कामं सोडायचे इच्छा नाही, ते सावधच आहेत. माया पुढे येत ते, त्याची काय काळजी नाही. फक्त उद्या या सगळेजण. आपल्याला दिवसात उद्या चर्चा करायची. कारण इथंच उद्या आपण मंडप टाकून चर्चा करतोय. पण लई गर्दी नका करू. तुमचं 10-10, 15-15 आणतान तर ते उमेदवाराची चर्चा राहायची आणि ते गोंधळच जास्त. फोटो काढणारे उद्या कुणी फोटो काढू नका. कारण मला चर्चा करायची. उगा मला वेळ द्या. मला लय मोठ्या डाकूला खेटायचं. लय मोठ्या डाकूला खेटायचंय मला. त्याच्यामुळे उगा माझ्या फोटोचा त्याचा टाइम घालवा. आता एक दिवस नाही, एक घंटा महत्वाचा आहे, एक मिनिट महत्वाचा आहे. आता जागरूक असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे उगा फोटो काढायचा आणि ते मग वेळ घालायचा. मी केव्हा काम करू? मला काम करायला पूर्ण वेळ आता 40 दिवस राहू दे, 40-45 दिवस. उगा वेळ घालू नका. त्याच्यानंतर मी असं खुर्ची टाकून बसतो, तुम्ही नुसते फोटोच काढा. कवर बी. पण उगा हे 40 दिवस काय मला उगा हे करू नका. समजून घ्या, मग जातीची ताकद मला वाढवायची, मग जात जिंकायची आहे मला. त्याच्यामुळं मला वेळ द्या. माझी जात हरली नाही पाहिजे. माझा शेतकरी 18 बगड जातीचे लोक हरले नाही पाहिजे. त्याच्यामुळं मला बळ वाढवायचं, माझ्या जातीचं शान वाढवायची त्यांची. उगा मला वेळ द्या. तुम्ही फोटो तर 2-4 घंटे घालताय. मग तुम्ही नंतर मग एकदा निवडणूक पार पडली ना, तुम्हाला काय फोटो काढायचे ते काढा. एकदा रपारप सगळे पडले ना, मग कव्हर चालून द्या तुम्ही. दादा, दुसरा प्रश्न असा आहे की सकाळी संभाजीराजेंची एक प्रेस झालेली आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण एकत्र लढू, आपले विचार एकसारखे आहे, कोणाला पाडण्यापेक्षा आपण जिंकण्यासाठी लढू. ठीक आहे ना. तिथे समाजासमोर सगळे प्रस्ताव मांडणार आहे. मी विस्तार केला म्हणून तो तातडीने 4 दिवसात घेतली ना. 4 दिवसात तातडीने घेतली कारण आता वेळ कमी आहे. रविवारी घेतली म्हणजे विस्तार केला. तिथून पुढे 3 दिवस राहतात. तशी तयारीत आहेच त्यांची. आधीच कागदपत्र काढून ठेवली. त्याला चाबर येतं. माझ्या आधी काढले 3 कागद. मी म्हणतो ना त्यांना मीडियातून रोज, सावध राहा, कागदपत्र रेडी ठेवा. लय झालं तुमचे पैसे व्हायला जाते. कागदपत्र काढले ते म्हणते 2-2 प्रती काढून ठेवल्या. ते इतके नमुनेबाजी ते का सोपे आहेत का काय? सगळे रेडी. बघा पुन्हा सांगतो बाबा, तरी रेडी राहू द्या कागदपत्र. लढाई ठरलं तर फॉर्म टाकायचे, पाडायचं ठरलं तर पाडायचे. मग ते होत राहील पुढं. चलो, ओके, धन्यवाद.